आई काय सांगाल, कसा काय हल्ला झालेला, कोणी हल्ला केला आणि आता आपण निवेदन दिलेले पोलिसांना, काय प्रकार होता? प्रसाद वसंत राऊत हा गुंड आणि तरीपार झालेला होता। तो तरीपार असून गावात फिरत होता, दिवसा ढवल्या सर्वांवर हल्ले करत होता। या 2 महिन्यात त्यांनी 8 ते 10 लोकांवर हल्ले केले, पण कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर पोलीस स्टेशनला आणला का तो निघून जातो, त्याची मनमानी वाढले। पोलिसांचं काम करतात, पण तो किती दिवस करणार, किती दिवस पलत राहणार? आणि वरून तो लपून तिथून ट्विट पाठवतो, हे करणार ते करणार आणि लोकांना धमकवतो। अद्याप त्याची दहशत आहे ती काही कमी झालेली नाही। आणि तो माझ्या मुलावर अमित दहशत पाटील याच्यावर जीवानी हल्ला मारण्याचा प्रयत्न केला। थोडक्यात नशिबाने माझ्या पोरग्यावर थोडे रॉट आणि तलवारी घेऊन तो गावात दिवसा ढवल्या फिरतो। पोलीस फिरतात, त्यांचे काही करतात, त्यांनी सहकार्य भरपूर करतात, पण ते बोलले 4 आरोपी पकडलेत, एक प्रसाद राऊत भेटत नाही, त्यांच्या पर्यायाने ते धावतात। आता तुम्ही मागणी काय केली? आम्ही मागणी हीच केली की त्याला कठोर शिक्षा व्हावी आणि त्याला आजच्या हजर झाला पाहिजे। ताई, आता नेमका हा वाद कशावरनं झालेला, काय नेमकं? काही नाही वाद, त्याला आता आम्हाला काही माहिती नाही तो कशावरनं, आमचं त्याचं कधी भांडण नाही, कोणाच्या सांगण्यावरनं करतो, कोणाच्या याच्यावरनं करतो काय हे आम्हाला माहिती नाही, आमचं त्याचं कधी वाद नाही। पण तो आमच्या याच्यात 3 वर्षापासून आमच्या मंडळाच्या अध्यक्षाच्या मुलाला भर रस्त्यात त्यांनी तंगड्या तोडून मारलेला, तेव्हाही त्याला तरीपार केला, तरी तो गावात फिरतो। आता त्याने एका बाईक चालल्या 2 गलीतल्या 2-3 पोरांना मारलं, त्याचं चालूच आहे, याला त्याला मारलं, आता तिकडून धमक्या देतो कमी याला मारेन त्याला मारेन। पोलिसांनी अटक केले आरोपीला? 4 आरोपी बोलतात अटक केलेत, बघितले नाही पण केलेत, आणि मेन आरोपी आहे तो यांना भेटत नाही। पोलीस तर धावतात, सहकार्य करतात, पण आता त्यांना पण अपयश कशामुळे तो समजत नाही, पोलिसांचे प्रयत्न चालू आहे।